नमस्कार मित्रांनो, आपण एक हरटूळ सांगतो मित्रांनो. कोणती कशाशी संबंध काही नाही मित्रांनो. काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टीशी काही संबंध नाही. फक्त तुम्हाला आमची जी काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टीशी काही संबंध नाही, पण तुमच्या मनोरंजनासाठी ही कहाणी आम्ही सांगत आहोत मित्रांनो. ते कहाणी पहा, बाकी काही नाही मित्रांनो. तर मित्रांनो, ही हरटूळ आपण सुरू करत आहोत आणि आपला स्टार्टिंग झोन आपण चालू करतो मित्रांनो. तर ही हरटूळ कशी वाटते काय नाही आम्हाला नक्की कळवा. सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा, अजिबात विसरू नका मित्रांनो. कोणत्या गोष्टीशी कशाशी काही संबंध नाही, फक्त आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी ही कहाणी बनवतो मित्रांनो. चला तर आपण सुरुवात करू, आपली व्हिडिओ स्टार्ट करू. तर ही कहाणी खूप या जागेमध्ये जात असताना अचानक तिघ चौघ मित्र असतात मित्रांनो. यांच्या डोक्यात विचार चालतात, कोण कोणत्या विचारात चालतो, तो कोण कोणत्या विचारात चालतो मित्रांनो. तर अचानकच एक मित्र जत्रा म्हणतो की आपल्याला आज वेगवेगळा अनुभव घ्यायचा आणि वेगळं काहीतरी आपल्याला पाहायचं. हो म्हणतो, भविष्यात जीवनात वेगळंच काहीतरी करावं लागतं, त्याला वेगळंच काहीतरी आपल्याला पाहायचं. बरं म्हणतो, बघू आज आपण किती धाडसी आहोत काय नाही. आपण चौघ चाललो आणि ह्याच्यातून निर्णय घेऊ, आगे क्या होने वाला है और मैं आगे क्या कर सकता हूँ, जिसकी इसकी सोच दोस्तों. चलो चारों अपने काम में चले हैं दोस्तों. तर मराठी आणि हिंदी दोन्ही मिक्स आहे कहाणी. थोडी मजेदार होऊन आपण दोन्ही मिक्स करून सांगत आहोत. पुढे चालले हळूहळू 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 आवाज चित्र विचित्र येऊ लागले. हळूहळू अंधार होत झाली, दिवस मावळत झाला. अंधार होत झाली, दिवस मावळत झाला आणि अंधाराचा घेरा वाढत झाला. जसे जसे अंधार होत होती तसं जसं काळ पसरत होता. अंधाराचा जसं घंट वाढत होतं आणि अंधार ठरला आपल्या चौघांना सामावून घेत होतं त्यांच्याकडे. असा अंधार वाढला होता. हळूहळू अंधारामध्ये लोक हळूहळू हळूहळू त्या अंधारामध्ये चालू लागले. आणि बघता बघता अंधार झाले आणि आपण दिवस मावळा अंधारात. आता पुढे जाणं थोडं रस्ता आपला चुक कसं होईल आता आपल्याला कळत नाही. अरे होय, ते बघत बघत वेळ गेला, दिवस मावळा अंधार झाली. म्हणजे ह्या वाट्यानं खूप काही हास्य झाले आणि खूप काही ह्या वेगवेगळ्या प्रकारचे इथं होत आहे. काय दिसलं तुला होता असं काय दिसलं का तुला? हां, ह्या रोडनं मी पाहिलं कोण ॲक्सिडेंट झालेला आहे. तर ह्या रोडकडं कोण फाशी घेतलेला आहे, तो कोण पॉयझन करून आहे, तो कोण इथं काहीतरी झालेलं आहे, अशाच्यामुळे काहीतरी एक्सपायर झालेला आहे. तर काहीतरी वेगवेगळं काहीतरी होतं असं आहे का तरी होते काय गोष्ट. हां, हे चिलगमपूर. हां, मला जसं कळत होतं मी लहान होतो तेव्हा एक गोष्ट ऐकत होती. एक अचानक माणूस समोर आला आणि एक हात असा झाला की दुसऱ्या दिवशी लाच सुटली. ह्याच वाट्या तेव्हापासून ह्या वाट्यानं कोण येत नाही. हमारा व्यू बैलेंस हम डरने से दिखते बोलते हैं. थोडी त्याच्या मनात भीती काढते. तसं भीतीला आडोस त्यासारखं मनात थोडी भीती असते तरी चल करतो पुढे जात असतो. अरे या तू काय बोलू घे आता, भूगाला बोलतो आता, मला भीती वाटते, तू काय बोलू नको. हां 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 अचानकच कोपऱ्याला फासा दिसते. हवा सुटते, जोरात हवा सुटते. हवा सुटल्यावर अरे यार हवा काय सुटली यार, तेज हवा होती. कहीं छुट्टियों को रुकने को जगह भी नहीं है और बारिश भी आने की संभावना दिख रही। उठने में एक
बुरा बुजुर्ग वहाँ उन्हें दिखाई देता है झोपड़ी के अंदर एक टीलम जलाई हुई रहती है वहाँ पे। और वहाँ बुजुर्ग आ जाता है, अरे बड़े बुजुर्ग तुम यहाँ पे? हाँ बेटा, मैं बहुत साल से यही हूँ। इस कुटिया में? हाँ। अच्छा, तो दादाजी हम कुछ पल रुक सकते हैं यहाँ पे? क्यों गए? तुम यहाँ 4 लोग क्यों आए हो? हाँ दादाजी हम यहाँ घूमने आए थे और चारों तरफा भटक गए। तुम्हें कोई बोला नहीं कि ये जगह ठीक नहीं है? हाँ बोला तो था, फिर क्यों आए? नहीं दादाजी मुझे हमें लगा कुछ लोग ऐसे ही झूठ बोलते तुम ऐसे बातों को। क्यों? जो भी सुना है वो बिल्कुल सच और हकीकत है। क्यों तुम ऐसे दादाजी तुम ऐसी बात मानते हो? हाँ मैंने देखा है मेरी आंखों से। क्या? एक दिन की बात है, मैं जा तो कहानी सांगा सोया करना चाहता माझे लेकर होते बारीक लात सीना में नारी राती दुबली आम्ही बरोबर को लेकर सोडून कामाला शेतावरून घराकडे येत होता आणि अचानकच आमच्या समोर आवाजात जात होते. आम्ही थांबलो. अचानक घराखाली थांबलो आणि पाहत होतो तर काय ती बाई जसं त्या माणसाकडे गेली. ते माणूस थोडा धन्याशाने डुलत डुलत बाई लगेच तिच्या रूपात आली. जीव मारलं त्याला मी बघितलं. हम डर गए. उसको जिंदा मार दिया और उसने चले उसका सर कट गया. हम वहां से भाग निकले. भागते गए भागते गए भागते गए. आगे क्या जाके घर में देखा मारे जा चुकी थी. हर हाथ गिर और मैं कुछ जगह एक जगह से आगे दौड़ जाना अपनी जान नहीं गवा. जितनी जल्दी हो सके यहाँ से निकल जाएगी. आवाज़ें आने लगी और डर ज्यादा बढ़ने लगा. हम दोनों वहां से भाग रहे थे. हवा चलती थी, बारिश आ रही थी. भागते गए भागते भागते और अचानक दोनों मारे गए. क्या बात कर? हाँ आप? हाँ मैं भी था उसमें. हाँ मतलब ते म्हातारे गायब हो जाते. हाँ मैं यहाँ से अरे चारों तो डरने लगे. वो बुरा बुजुर्ग देखते देखते गायब हो गए. नजर के सामने से
निकल गया, चारों भागने लगे डर के मारे और चारों को भी मौत मिल गई, चारों मारे गए। तो ये कहानी का रस यही खत्म होता दोस्तों। तो हमारी छोटी कहानी कैसी लगी जरूर कहिएगा, सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और ऐसी कहानियां अद्भुत हम लाते रहेंगे दोस्तों। तर मित्रांनो सब्सक्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, आमची कहाणी कशी वाटते नक्की कळवा। ही घटना कोणत्याही घटनेशी संबंधित नाही, काल्पनिक कथा आहे, पण तुमच्या भरोशाने ही कहाणी घडवलेली आहे मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ समाप्त करू, तर बाय बाय।